रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी, वेगाने वारे वाहण्याचा अंदाज। किनारपट्टी भागात सतर्कतेच्या दिल्या सूचना। भंडाऱ्याच्या बायपास पुलाचं काम वादाच्या भोवऱ्यात, संबंधित कंपनीने पर्यावरण विभागाची परवानगी घेतली नाही। येणाऱ्या पावसात शहराला पुराचा धोका निर्माण। शाकाहारी मांसाहारीची व्यवस्था वेगळी हवी, वेगळी व्यवस्था नसल्यास हॉटेलवर कारवाई होणार। एफडीए आयुक्त राजेश नार्वेकरांचे निर्देश। सोलापुरात मुसळधार पाऊस, अक्कलकोट तालुक्यातील आरळी गावातील पूल गेला वाहून। पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला फटका, कृषी समितीतील उन्हाळी कांद्याला पावसाचा फटका। कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक कमी। पुणे हिंजवडी आयटी पार्कचं झालं वॉटर पार्क, हिंजवडीत रस्त्यांना नदीचं रूप। मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात साचलं पाणी। बुलढाणा जिल्ह्यातील 35 शिक्षकांचं निलंबन, जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांची पाठ। विद्यार्थी संख्या घटल्यानं 35 शिक्षक निलंबित। मुंबईतील 3ही रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, अभियांत्रिकी देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक। पुण्यात अपघाताचं सत्र सुरूच, ट्रेलरची दुमजली घराला धडक, सुदैवानं दुकानं बंद असल्यानं मोठी दुर्घटना टळली। ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाल्याची माहिती। नाशिकच्या चांदवड टोल नाक्याजवळ भीषण अपघात, चारचाकी गाडीची ट्रकला धडक। अपघातात 11 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, 8 जण जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।